नमस्कार, मी पल्लवी अँड वेलकम टू पल्लवी डिलिशियस ट्रीट्स. खूप दिवसांनंतर आज मी हा व्हिडिओ करतेय. तर ह्यात मी शेअर करणार आहे 5 अशा टिप्स जेणेकरून तुम्हाला एक परफेक्ट स्पॉन्ज बनवायला मदत होईल. सुरू करूया. पहिली टिप अशी आहे, जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स आपले असतील, जसं की मैदा आहे, बेकिंग पावडर आहे, बेकिंग सोडा आहे, त्या सगळ्यांना चाळून घेणं. बऱ्याचदा काय होतं, आपण ही स्टेप स्किप करतो. पण जो फ्लफीनेस हवा असेल केकला, तो येण्यासाठी मैदा जरी त्याच्यामध्ये भरपूर स्ट्रेचिंग असलं, तरी सुद्धा तो चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर ही टिप प्लीज विसरू नका. वळूया दुसऱ्या टिपकडे. लिव्हनिंग एजंट्स जे असतात, म्हणजे बेकिंग पावडर म्हणा, बेकिंग सोडा म्हणा, किंवा दही आपण वापरत असतो, योगर्ट ज्याला म्हणतात, तर ते आपण कुठल्या रेसिपीमध्ये बेकिंग पावडर वापरला पाहिजे आणि बेकिंग सोडा वापरला पाहिजे आणि किती प्रमाणात वापरला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे रेसिपी फॉलो करणं आणि मेजरमेंट्स ॲक्युरेट घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो प्लीज ही स्टेप स्किप करू नका. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यानेच बेकिंग सोडा कमी झाल्यावर केक फुगायला कमी होतो. तर ह्या अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे आपण जे केक बॅटर बनवतो ते एकतर खूप फ्री फ्लोईंग असतं किंवा खूप घट्ट असतं, खूप थिक बॅटर होतं. तर थिक बॅटर कधी बनवलं जातं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर खूप फ्री फ्लोईंग बॅटर पण करणं योग्य नाहीये. सो त्यासाठी कसे इन्ग्रेडियंट्स मिक्स केले पाहिजेत, हलक्या हाताने मिक्स केले पाहिजेत, कारण खूप जर जोराजोरात मिक्सिंग केलं तरी सुद्धा ड्राय इन्ग्रेडियंट्स कदाचित पूर्ण मिक्स होऊ शकणार नाही त्या बॅटरमध्ये आणि खालती कुठेतरी आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स तसेच राहतात आणि बाकीच्या केक बरोबर ते सगळं एकमेकात जेल होत नाही. सो तुमचा जो आउटकम असतो, जो केक असतो, तो खूप छान येत नाही आणि मग तो टेस्टला पण त्याचे लम्प्स राहू शकतात. कधी कधी जर खूप घट्ट झालं बॅटर तर त्याचे लम्प्स राहतात. मग ते लम्प्स असे तुम्हाला खाताना आढळून येतात. मग सगळा मूड जातो केक खाण्याचा. सो ते प्लीज अवॉइड करा. चौथी टिप आहे तुमच्या ओटीजी बरोबर. प्रत्येक कंपनीचा ओटीजी वेगळा असतो. जरी तुमच्याकडे सेम कंपनीचा ओटीजी असेल, सेम क्वालिटीचा म्हणजे काय म्हणतात त्याला, सेम लिटर्स कॅपॅसिटीचा ओटीजी असेल, तरी सुद्धा एक मॉडेल सारखं दुसरं मॉडेल नसतं. प्रत्येक ओटीजी हा वेगळा असतो. त्यामुळे आपल्याकडे जो ओटीजी आहे त्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझा जर ओटीजी आहे त्याच्यात जर 180 वरती केक बेक होत असेल, जरुरी नाही तुमच्या ओटीजीवर 180 वरच केक बेक होईल. त्याला कदाचित 150 लागेल किंवा कदाचित 200 लागेल. त्याचबरोबर जेव्हा आपण टेम्परेचर वाढवतो तेव्हा आपला टाइम कमी होतो. हे गणित थोडंसं डोक्यात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी ट्रायल अँड एररनी आधी आपल्या ओटीजीशी आपल्याला खूप फॅमिलियर व्हावं लागतं. चौथी गोष्ट म्हणजे ओटीजीचं दार सारखं उघडणं बघण्यासाठी, अरे वा केक झालाय की नाही झालाय, अजून किती वेळ लागेल, ती जी उत्सुकता असते, तो जो मधला टाइम लॅब्स असतो केक बॅटर ठेवल्यानंतर केक बाहेर काढेपर्यंतचा. सो प्लीज बी पेशंट. त्यावेळेला सारखं दार उघडू नका किंवा वाटलं की केक फुगलाय म्हणजे झालाय, तसं नाहीये. पूर्ण बेकिंग टाइम होऊ दे केकचा. किंवा जरी तुम्ही गॅसवर करत असाल तर सारखं कुकरचं झाकण उघडणं. त्याच्याने काय होतं, आतलं टेम्परेचर खूप हाय असतं. 180 डिग्रीजवर नॉर्मली केक बेक्स होतात. सो ते टेम्परेचर आणि आपलं रूम टेम्परेचर ह्याच्यात खूप फरक आहे. ते एकामेकामध्ये मिक्स होतं आणि नंतर जो त्या केकचा आउटकम येतो तो मग केक सगळा सिंक होतो तुमचा. जे तुम्हाला छान केक अपेक्षित असतो की वाव असा मस्त केक फुगला पाहिजे, आणि जेव्हा बाहेर काढता केक तेव्हा तो केक सगळा सिंक होतो. तर ह्या काही टिप्स आहेत. तर ह्या टिप्स फॉलो करून नक्की केक बनवायचा प्रयत्न करा. माझी
म्हणजे विनंती आहे तुम्हाला की तुम्ही ह्या टिप्स वापरून केक बनवा. मला त्याचे रिव्ह्यूज टाका, कमेंट्स करून कळवा की तुम्हाला ह्या टिप्स कशा युजफुल झाल्या, तुम्ही त्याचा कसा वापर केला. एखाद्या स्पॉन्ज केलेल्याचा मला फोटो टाका. मी आधी जे केक्स बनवलेले आहेत त्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की स्पॉन्ज कसा बनवायचा आहे किंवा एखादा सॉफ्ट केक असेल तो कसा करायचा आहे. तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आणि त्याचबरोबर अशा छोट्या छोट्या टिप्स समजून घेऊन त्याच्यातून एक परफेक्ट स्पॉन्ज कसा करायचा यासाठी मी वर्कशॉप्स कंडक्ट करते. माझे ऑनलाईन वर्कशॉप्स आहेत, तर तुम्ही त्याचाही लाभ घेऊ शकता. त्या वर्कशॉप्समध्ये इन डिटेल स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेपवरती आपण कुठली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला जो आउटकम हवा आहे तो एक सुंदर, सॉफ्ट, फ्लफी, मॉइस्ट, ॲट द सेम टाइम चवीला अतिशय उत्कृष्ट, की जो बघता क्षणी आहा काय केक आहे आणि खरोखरच चवीला तितका अप्रतिम तो केक लागेल. ह्या सगळ्या टिप्स ह्या वर्कशॉप्समध्ये कव्हर होतात. स्पॉन्ज वर्कशॉप जो आहे, जे मी आज तुम्हाला सांगते स्पॉन्ज बनवायच्या टिप्स, तर त्या वर्कशॉपमध्ये बेसिक स्पॉन्ज आपण कसा करायचा, व्हॅनिला चॉकलेट कसा करायचा, रेड वेल्वेट स्पॉन्ज, पिस्ता स्पॉन्ज आणि प्रीमिक्स पासून स्पॉन्ज कसा करायचा. प्रीमिक्स पासून स्पॉन्ज खूप इझिली करता येतो. असं आहे की मार्केटमध्ये मिळतं प्रीमिक्स आणि सगळं असतं, पण थोडीशी काळजी त्यात सुद्धा घेतली पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी वर्कशॉप्समध्ये कव्हर होतात. तुम्हाला वर्कशॉप्सबद्दल माहिती हवी असेल तर नक्की माझ्या वेबसाईटला जाऊन माझी वेबसाईट चेक करा. त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्कशॉप्स आणि त्या वर्कशॉप्समध्ये काय घेतलं जातं, FAQs पण त्याच्याखाली लिहिलेले आहेत. सो नक्की वेबसाईटला भेट द्या आणि अशाच छान छान टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल झाला, नाही झाला, काय झालं. आणि नक्की आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या टिप्स वापरून एक छान सुंदर स्पॉन्ज त्यांच्यासाठी करता येईल आणि एन्जॉय बेकिंग. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. टेक केअर. बाय.